तर हे गाइस, देवास्तुती असो अँड वेलकम बॅक टू माय न्यू एपिसोड. होप यू आर डुईंग वेल. तर आज आपण लेग स्ट्रेन करणार आहोत. कारण माझे जर तुम्ही यूट्यूबचे फीड बघितला तर त्यामध्ये नुसतं चेस्ट, शोल्डर आणि बॅकच आहे ते 4 व्हिडिओ. तर लेग डे आणि आर्म डे नाही. तर आर्म डेचा पण जो व्लॉग आहे तो 2 दिवसात येईल. म्हणजे 2 दिवसात मी शूट करीन. म्हणजे जसं 4 डे स्प्लिटनुसार तो येईल तसं मी तो शूट करीन आर्म डेचा व्लॉग. तर आज लेग डे आहे आणि प्लस एक्झाम डे पण आहे. एक्झाम डे म्हणजे फायनल एक्झाम नाही तर बॅकलॉगचा पेपर आहे. कारण इंजिनियर आहे, मी इंजिनिअरिंग करतोय. तर इंजिनिअरिंग केलं की बॅक हा लागतोच ह्याच्या वेळेस, एक्झामच्या वेळी. हव्या आपण लेग स्ट्रेन करूया कारण आपल्याला आवरून कॉलेजला सुद्धा जायचं आहे. कारण खूप वेळ झाला आहे. ॲक्च्युली मी आत्ता जिमला चालू यायचं कारण की मी सकाळी थोडा अभ्यास केला, जरा करायला लागतोय अभ्यास बॅकचा पेपर सॉल्व करण्यासाठी. तर वेळ न घालवता जाऊया आपण डायरेक्ट जिममध्ये. तर मित्रांनो, डन विथ वॉर्मअप. थोडा वॉर्मअप केला, ते शूट नाही केलं कारण वेळ झाला आहे, भरपूर गडबड आहे एक्झामला जायची. तर आपण 3 व्हेरिएशन घेणार आहे लेग एक्सटेन्शनचे. तर सॉरी, लेग्स डेचे 3 व्हेरिएशन घेणार आहे. पहिला हॅक स्क्वॉट्स, नंतर लेग एक्सटेन्शन आणि लाईन हॅमस्ट्रिंग. तर ह्याचे 2 वॉर्मअप सेट करून मग मी मेन सेट चालू करणार आहे. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have it douse, not what I'm about, have your fucking clout. It be raining now, I keep making sound, go another round, bitch I'm legend bound, can't stop me now. सर डन विथ 2 वॉर्मअप सेट. तर जाऊ दे. आता आपण 3 मेन सेट चालू करणार आहोत. टिल फेल्युअर, फुल इंटेन्सिटीनं. जेवढं हेवी जाता येईल तेवढं जावा. कारण जर तुम्ही मॉडरेट वेट मारत असाल, हे पहिल्या सेटला मारला तरी चालते, काय हरकत नाही. पण नंतर तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटला थोडंसं वेट वाढवा, तरच तुमच्या मसलची थोडीफार ग्रोथ होणार आहे. तर करा आपण 3 मेन सेट. ते पहिले. Tell me you believe that. Aren't you just gonna take that? Or will you fucking fight back? Or will you fucking fight back? तर गोइंग फॉरवर्ड मला असं वाटतं की मी काय प्रोग्रेस करतो की नाही. बट वेन आय लुक बॅक, वेन माय मॉम, डॅड, माय रिलेटिव्ह सेज तुझ्यामध्ये प्रोग्रेस दिसत आहे वगैरे, तर तो जो हॅपीनेस असतो तो सांगता येत नाही. तर जे काय कराल मनापासून करा. आपल्या आईबाबांना खुश ठेवण्यासाठी करा. बाकी काही विषय नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे तुम्हाला पटते ते करा आणि नेहमी थँकफुल टू द गॉड राहा. बाकी काही विषय नाही. जा पुढच्या सेटला. Fucking fight back. You ain't gonna make it, you ain't never ever gonna break it. You can never beat them and they're better than you, face it. Thinking that they giving them, you're not thinking straight, kid. No, they don't give a damn, you got what I'm saying? I'm not fucking playing, I'll give it to you straight, man. There's too many others and you're not that great, man. तर इथे थोडा लाईटिंगचा इश्यू आहे. इथे लाईट नाही, बट काही विषय नाही. आपल्याला वर्कआउटशी मतलब आहे, सेटशी मतलब आहे. तर माझं असं म्हणणं होतं की 3 सेट्स करा, 4 सेट करा, काय करायचं ते करा, खरं वर्कआउट करा. पण
म्हणजे गेले 3 महिने मी विदाऊट काउंटिंग रेप्स वर्कआउट करत आहे. मला माझ्यामध्ये प्रोग्रेस दिसत आहे. ज्यावेळेस मी रेप काउंट करून 15, 12, 10, 8 असे 4 सेट मारायचे, ते तेवढेच रेप काउंट करायचे. तेवढा एफिशियंट मला प्रोग्रेस दिसत नव्हती. बट आता जी दिसत आहे क्लास, फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या त्या सेटला 100% द्या आणि फुल इंटेन्सिटी द्या तुमची, आणि मनापासून करा वर्कआउट. बाकी काही विषय नाही, वर्कआउट करा. You ain't never ever gonna break it. You can never beat them and they're better than you, face it. Thinking that they giving them, you're not thinking straight, kid. No, they don't give a damn, you got what I'm saying? I'm not fucking playing, I'll give it to you straight, man. There's too many others and you're not that great, man. Stop what you're saying, stop what you're making. Everybody here knows that you just faking. Nah, I don't wanna hear it anymore, I don't wanna hear it anymore. All these fucking thoughts, they are not what I need anymore. I'm about to shut the motherfucking door on all you poor ass haters with your heads in the clouds, talking out loud so proud. You better shut your goddamn mouth before I do more, speak out. It's about to head south. You're never gonna make it. There's no way that you make it. Yeah, maybe you can fake it, but you're never gonna make it. Aren't you just gonna take that? Make them take it all back. Don't tell me you believe that. Aren't you just gonna... तर मित्रांनो, मी लेग डेचा पंप दाखवणार नाही, कारण आमच्या मम्मीने सांगितले लेग दाखवायचं नाही. तर तसं काय नाही आहे, जास्त हेअर चालल्यात, तर ज्यावेळेस काढले जातील त्यावेळेस मी पंप दाखवीन. पण आत्तापुरतं जाऊया, आज एक्झाम आहे, त्याची पण थोडी प्रिपरेशन करून कॉलेजला जाऊया. भेटूया डायरेक्ट कॉलेजमध्ये. हे झालाय का अभ्यास? झाला की खरं सांग. कर जरी हे बघ, आता सुरुवात व्हावा. हे बघ, हे काय आणलंय? हे जरा घ्या लागते. काय अभ्यास? हे बघ, नो स्टडी नो वरीज. PHP झाली. PHP म्हणजे हायपर टेक्स्ट. काय रे हायपर टेक्स्ट? स्टडी नाही. दाखव, दोन चिट्ट्या घेतल्यात, दाखव. मॅडमांना व्हिडिओ तू टाक, मी मॅडमांना व्हिडिओ टाकतो. पेपरची पूर्ण तयारी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नाही हेचा काय झालाय कम्प्लीट अभ्यास सगळा सगळा अभ्यास झालाय. सगळा अभ्यास झालाय. हा बघा, अरे सिक्वेन्स लावली ते सिक्वेन्स न. तर गाईज मला असं वाटलं की ही सगळी म्हणतील की माझा अभ्यास झालेला नाही, तरी सगळी साप निघाल्यात. कोणावरती एक्झामच्या वेळेस विश्वास ठेवू नका की अभ्यास झालेला नाही, अभ्यास झालाय. बघा आज कोण किती पेपर लिहिते. तर रात्री फोन करून सांगितलेला अभ्यास झालाय म्हणून. त्याने रात्री फोन करून सोबत आहे आपण राहिलं तर परत आज काय बॅग राहत नाही, सोडा माझा विषय. अभ्यास करून आलो तेवढा मी. तुमचा भाऊ हुशार आहे आणि आम्हाला खोटं सांगितलं की अभ्यास झालेला नाही म्हणून. तर इट्स टाइम टू माय पोस्ट वर्कआउट. I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you hurt from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you hurt, I know you hurt. Let it out, let it out. तर गाईज आता टाइम झाला एक्झामसाठी. तर आता एक्झाम नंतर डायरेक्ट भेटूया आणि सगळ्यांना विचारा पेपर कसा गेला. ऑल दी बेस्ट. तर गाईज, जसं की मी बोललो तुम्हाला, काल माझी एक्झाम होती. तर एक्झाम नंतर मला शूट करायला मिळालं नाही, कारण घरी पण कामं होती. त्यासाठी मला लवकर शॉपवर यायला लागलं. आणि त्यानंतर परत मग शूट करायचं म्हणलं ते राहून गेलं, कारण एका फ्रेंडच्या घरी प्रोग्राम होता. मग तिकडेच गेलो सगळेजण आम्ही फ्रेंड्स मिळून. मग कालचं जे काय एक्झाम झाली, तर माझे जे फ्रेंड्स होते काल, त्यांना पण सोपी गेली आणि मला पण इझी गेली. तर बाकी काय नाही, एवढंच सांगत होतं. तर स्टे हॅप्पी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा,
आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाकी काही विषय नाही.